हॅलो, तर आपण पाहणार आहोत चकली. इथे मी 4 वाटी भाजणीचं पीठ घेतलं आहे, चकली भाजणी. त्यानंतर इथे ओवा, तीळ, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. तर इथे आपण मोदकाची उकड काढतो तशी आपण चकली भाजणीच्या पिठाची उकड काढणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 वाट्या जर चकली भाजणी घेतली तर 2.5 वाटी मी पाणी घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ, तीळ, आपला काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. तुम्ही आपला घरगुती मसाला ॲड करू शकता आणि ओवा, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान उकळी येऊन देणार आहोत. त्याचबरोबर इथे पाव वाटीपेक्षा थोडं कमी त्याच वाटीने मी तेल ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि छान उकळी येऊन द्यायची आपण. बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आली की मग आपण जसं मोदकाचं पीठ ॲड करतो पाण्यामध्ये तसं आपण चकली भाजणीचं पीठ ॲड करणार आहोत त्याच्यात आणि हळूहळू एका हाताने हलवत राहणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे हे 4 वाटी चकली भाजणीचं पीठ आहे आणि ज्या नवशिके आहेत त्यांनाही इझिली बनवता येतील अशी झटपट होणारी चकली आहे. आणि त्यानंतर आपण व्यवस्थित पीठ मिक्स करून नंतर आपण तो एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि लागलंच पाणी तर कोमट पाणी थोडं थोडं घेऊन किंवा नॉर्मल पाण्याने आपण हळूवारपणे त्याला मळणार आहोत. पण हे सगळं थोडं गार होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच पीठ मळायला घ्यायचं. बघू शकता ह्या पद्धतीने आणि ह्याचे छान मळून व्यवस्थित मिडियम आकाराचे आपण गोळे करून आपल्या चकलीच्या साच्यामध्ये ॲड करणार आहोत ते पीठ आणि नंतर सुरेख अशा काटेदार चकल्या आपण पाडून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपण चकल्या छान अशा व्यवस्थित काढून घेणार आहोत. बघू शकता आणि चकल्या पाडत असतानाच आपण एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेलात चकली जर ज्यांना डायरेक्ट हाताने सोडायला जमत नसेल किंवा भीती वाटत असेल हातावर तेल उडण्याची तर आपण झाऱ्याच्या साहाय्याने चकली आतमध्ये सोडू शकतो. झाऱ्यावर आपण चकली घ्यायची आणि त्याच्यानंतर हळूवारपणे तेलात सोडून द्यायची. याच्यामध्ये चकलीच्या पिठात तेल ॲड करताना खूप काळजीपूर्वक घालायची, नाहीतर आपली चकली तेलात वितळते. आणि तेलही आपलं नॉर्मल लो टू मिडियम फ्लेमवर तापवलेलं पाहिजे, नाहीतर कच्ची बाहेरून शिजते आणि आतून कच्ची राहते. त्याच्यामुळे चकली आपली नरम पडू शकते. त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स प्लीज फॉलो करा. तर नक्कीच तुमची अशी माझ्यासारखी छान आणि कुरकुरीत चकली तुमचीही देखील होईल. आणि बघू शकता इथे माझ्या 3 चकल्या झालेल्या आहेत आणि मी आता एक एक करून त्या तेलात सोडणार आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवणार आहोत, आपण वाढवणार नाही आहोत. आणि या पद्धतीने आपली चकली छान तळली गेली आहे. चकलीच्या बाजूचे बुडबुडे कमी झाले की आपली चकली तळली गेली आहे आणि छान सोनेरी रंग आला आहे. बघू शकता छान क्रिस्पी झाली आहे आपली चकली. या पद्धतीने साऱ्या चकल्या आपण तळून घेणार आहोत. बघा आणि खरंच ही अशी रेसिपी करून पहा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या अशा छान छान रेसिपी पुन्हा बघायला मिळतील. पुन्हा भेटू आपण अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.